नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 13 सप्टेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न आणि त्यांची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न होता, आशियाई राजा गिधाडांच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे। तर पुढील प्रश्न होता, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर 15 जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर पुढील प्रश्न, जिपिंग स्पायडरची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडलेली आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये सापडलेली आहे, लक्षात ठेवा। यानंतर भारताने अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली? तर ओडिशामध्ये केलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच अरुण गोयल यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर क्रोएशिया या देशामध्ये, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, अशोक राज सिगदेल यांनी कोणत्या देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून शपथ घेतलेली आहे? तर नेपाळ या देशाचे। तर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यात हळदीच्या कुटुंबातील कर्कुमा उंगामेन्सिस या नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे? तर नागालँडमध्ये, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, काउंटर पॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G स्मार्टफोन बाजारपेठ कोणती बनलेली आहे? तर भारत बनलेला आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर शेवटचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत नागरी अणुऊर्जा करार केलेला आहे? तर संयुक्त अरब अमिरात या देशासोबत, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, भारतीय नौदलात समाविष्ट असलेले INS मालपे आणि INS मुल्की कोणी विकसित केलेले आहे? तर कोचिन शिपयार्ड लिमिटेडने विकसित केलेले आहे मित्रांनो। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी देखील पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न आहे, नुकतेच लॉन्च केलेले पोलारिस डॉन मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, SpaceX या संस्थेशी संबंधित आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर एलॉन मस्कची कंपनी SpaceXची पोलारिस डॉन मिशन 10 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आलेली आहे। तर पोलारिस डॉन मिशन मध्ये 4 अंतराळवीर पृथ्वीपासून सुमारे 700 किलोमीटरवर अंतराळात स्पेस वॉकसाठी गेलेले आहेत। तर हा जगातील पहिला खाजगी स्पेस वॉक असेल। तर या मोहिमेतील क्रू ड्रॅगन कॅप्सूल SpaceXच्या फाल्कन 9 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा। तर यानंतर पुढील पॉइंट आहे, या मोहिमेदरम्यान ड्रॅगन कॅप्सूल अशा उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न करेल जिथे अपोलो कार्यक्रमानंतर कोणीही गेलेले नाही। तर येथे 2 अंतराळवीर प्रथम खाजगी बाह्य वाहन स्पेस वॉक करतील। तर यावेळी तो SpaceXने विकसित केलेला EVA सूट परिधान करेल, लक्षात ठेवा। तर यानंतर दुसरा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कव्हरेज कोणत्या योजनेअंतर्गत मंजूर केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत, लक्षात ठेवा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यास मान्यता दिलेली आहे। तर या निर्णयांमुळे ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे आणि देशातील सुमारे 4.5 कोटी कुटुंबे आणि 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे। तर यानंतर मित्रांनो पुढील पॉइंट आहे, या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नवीन विशेष कार्ड दिले जातील, लक्षात ठेवा। यानंतर तिसरा प्रश्न, अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे 2024च्या परीक्षेसाठी, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नाशिक या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन म्हणाले की आदिवासी समाजातील विद्यार्थी नाशिकमध्ये 80% आरक्षणासह आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे। तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर एकनाथ शिंदे आहेत, राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? CP राधाकृष्णन आहेत, लक्षात ठेवा। आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया। तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान। आणि महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये चालू घडामोडी देखील पाहून घेऊया। तर महाराष्ट्राला 2024चा
सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तर सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे आणि नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन डीजीपी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे चौथा. तर कोणत्या देशाने अलीकडेच 79व्या आमसभेच्या अधिवेशनात संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य राष्ट्र म्हणून आपली जागा घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पॅलेस्टाईन. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे 79वे सत्र न्यूयॉर्कमध्ये सुरू झाले. तर पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्रांचा पूर्ण सदस्य नसला तरी त्याला जनरल असेंब्ली हॉलमध्ये सदस्य राष्ट्रांच्या बरोबरीने जागा देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 5वा प्रश्न पाहून घेऊया. तर सोशल मीडिया वापरण्यासाठी कोणता देश किमान वय लागू करेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऑस्ट्रेलिया हा देश. कोणता देश? ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर मुलांचे संरक्षण करण्यासाठी पालकांच्या चिंतेचे समर्थन करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सोशल मीडिया वापरण्यासाठी किमान वय सेट करण्याची योजना करत आहे. तर पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी घोषणा केली की संसदेच्या या कालावधीत कायदा सादर केला जाईल. एक राष्ट्रीय सर्वेक्षणातून असे दिसून आलेले आहे की 2/3 पालक मुलांच्या स्क्रीन वेळेबद्दल चिंतित आहेत. तर यासह सोशल मीडिया ही सर्वात मोठी चिंता बनलेली आहे. तर ऑस्ट्रेलियाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर ग्रीन हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. कोणी केलेले आहे? नरेंद्र मोदी यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर 11 ते 13 सप्टेंबर 2024 दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे ग्रीन हायड्रोजनवरील 3 दिवसीय दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. तर परिषदेचे उद्दिष्ट पाहून घेऊयात. तर जागतिक ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टीममध्ये भारताला एक अग्रगण्य देश म्हणून स्थापित करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. यानंतर 7वा प्रश्न. कोणत्या देशाने अलीकडेच आपला सर्वात मोठा नौदल सराव ओशन 2024 सुरू केलेला आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, रशियाने. कोणी केलेला आहे? रशियाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर यामध्ये देशातील सर्व 5 ताफ्यांचा समावेश आहे. तर हा सराव पॅसिफिक आणि आर्क्टिक महासागर तसेच भूमध्य कॅस्पियन आणि बाल्टिक समुद्रात एकाच वेळी केला जात आहे. तर यानंतर पुढील माहिती. रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी आभासी माध्यमाद्वारे लॉन्च करण्यासाठी घोषणा केलेली आहे. तर रशियन नौदल आणि हवाई दलाच्या लढाऊ तयारीचे मूल्यांकन करणे हा त्याचा सरावाचा उद्देश आहे. तर यानंतर आपण रशियाविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर रशियाची राजधानी आहे मॉस्को, खंड आहे युरोप आशिया आणि यानंतर अधिकृत भाषा आहे रशियन आणि चलन आहे रशियन रुबल. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि सध्याचे पंतप्रधान आहेत मिखाईल मिशुस्टिन. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 8वा प्रश्न आहे. तर अलीकडेच पाटा गोल्ड अवॉर्ड 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, केरळ पर्यटनाला प्रदान करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केरळ पर्यटनाला डिजिटल मार्केटिंग श्रेणीमध्ये पाटा गोल्ड पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. तर केरळ विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर केरळ पर्यटनाला डिजिटल मार्केटिंग श्रेणीमध्ये पाटा गोल्ड पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री सध्याचे पी विजयन आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 9वा प्रश्न आहे. भारतीय लष्कर कोणत्या देशासोबत अल नहाज या संयुक्त लष्करी सरावात सहभागी होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ओमान या देशासोबत. कोणत्या देशासोबत? ओमान. तर यानंतर शेवटचा आणि 10वा प्रश्न पाहून घेऊयात. अलीकडेच PCAF वर स्वाक्षरी करणारी पहिली भारतीय बँक कोणती बनलेली आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, युनियन बँक ऑफ इंडिया. कोणती बँक बनलेली आहे? युनियन बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे 11 नोव्हेंबर 1919 मध्ये. मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे आणि सध्याचे CEO आहेत सुश्री ए मानी मेकलाई. लक्षात ठेवा. आणि टॅगलाईन काय आहे? बँकेसाठी चांगले लोक. लक्षात ठेवा. यानंतर आपण
कालच्या चालू घडामोडीमधील एक प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो, तो प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि प्रश्न असा आहे, अकाउंटर पॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G स्मार्टफोन बाजारपेठ कोणती बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.